तुम्ही हा जर व्हिडिओ क्लिक केला याचा अर्थ की तुम्हाला भूतांच्या गोष्टी आवडतात आणि भरपूर जणांना भूतांच्या गोष्टी आवडतात, कारण की भूतांची गोष्ट ही अशी आहे ज्याच्या मागे काही ना काही कारण असतं, काही ना काही राज लपलेले असतात जे आपल्याला जाणून घ्यायला आपली एक इच्छा असते की काय झालं असेल, का ही प्लेस हॉन्टेड आहे, नाहीतर काय असं घडले असेल या जागेबद्दल की इथे जायला सर्वजण घाबरतात। आणि अशा बरेच काही जागा आहे आपल्या इंडियामध्ये, इंडिया नाही तर आपल्या पूर्ण वर्ल्डमध्ये अशा खूप साऱ्या जागा आहेत ज्या हॉन्टेड आहेत। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो एक मिस्टिरियस गावाचा आहे ज्याचं नाव आहे कुलधारा। आणि ऑब्व्हियसली जर हे गाव हॉन्टेड असेल तर तिथे लोक राहिले असतील, लोक तिथे खुश असतील, पण काय असं झालं असेल ज्यामुळे आज त्या गावाचं नाव घेतल्यानंतर श्रापित गाव नाहीतर क्रीपी हॉरर अशा स्टोऱ्याज लोकांच्या मनात येतात। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहे, काय अशी स्टोरी आहे कुलधारा गावाची। एक टाइम होता जेव्हा हे गाव पण भरलेलं असायचं। आपण बोलू शकतो एक खुशी हसत खेळतं हे गाव होतं। गावामध्ये शेती वगैरे पण लोक करायची आणि सर्वजण खुश होते। आणि त्या गावाला पालीवाल ब्राह्मणच्या नावाने ओळखलं जायचं आणि तिथे जास्त करून लोक हे ब्राह्मणच होते। आता कुलधारा गावापासून 17 किलोमीटर लांब एक गाव आहे ज्याचं नाव आहे जैसलमेर। त्या गावात एक राजा राहायचा जो भयानक आणि जिद्दी होता आणि त्याचं नाव सलीम सिंग होतं। तो एक दिवस कुलधारा गावामध्ये येतो आणि त्याला एक मुलगी दिसते आणि ती मुलगी कुलधारा गावाचे हेड पालीवाल ब्राह्मणशी असते। तो राजा जसा त्या मुलीला बघतो त्या क्षणात त्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि बोलतो की मला लग्न हिच्यासोबतच करायचंय आणि माझं जर लग्न तुम्ही ह्या मुलीसोबत नाही करून दिलं तर ह्या गावच्या माणसांसोबत जी पण गोष्ट होईल त्याचे जिम्मेदार तुम्हीच असणार। आणि आपल्या हिस्ट्रीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की किती काही गोष्टी घडल्यात एका स्त्रीमुळे आणि असंच काही होतं या गावासोबत। तर राजा सलीम सिंग 2 डिमांड पालीवाल ब्राह्मणकडे करतो। पहिली डिमांड त्याची ही असते की माझं लग्न तुमच्या मुलीसोबत लावून द्या आणि दुसरी डिमांड तर नसते, पण दुसरी गोष्ट अशी असते की जर तुम्ही लग्न नाही लावून दिलं तर तुम्हाला माहिती आहे तुमच्या गावासोबत काय होणार आणि त्याचे जिम्मेदार तुम्हीच असणार। आणि हे बोलून गेल्यानंतर त्याच रात्री पालीवाल ब्राह्मण्स त्यांचे हेड आणि 85 मेंबर्स ह्या लोकांची मीटिंग होते आणि त्या मीटिंगमध्ये ह्या लोकांचं डिसाईड होतं की त्याच रात्री सर्व गाव खाली होणार। म्हणजे आजपर्यंत जी जागा इतक्या चांगल्या लोकांनी भरलेली ही काही क्षणामध्ये गायब होणार होती, हे गाव संपणार होतं। आणि तेच झालं। त्या दिवशी सर्वजणांनी आपली सामानं उचलली आणि सर्वजण निघाले। पण सर्वात मेन गोष्ट तर ही होती, हे लोक जाताना त्यावेळी त्या गावाला एक श्राप देऊन गेले आणि तो श्राप असा होता की आम्ही गेल्यानंतर जी पण लोक ह्या गावामध्ये येतील ती लोक कधीच खुश नाही राहणार आणि त्या माणसांसोबत नेहमी भयानक गोष्टी होतील, त्या लोकांची एकही रात्र चांगली नाही जाणार। आणि लिटरली बोलतो भाई, त्या श्रापानंतर आज पण ते गाव तसंच आहे। त्या गावामध्ये कोणाची जायची हिम्मत नाही होत। म्हणजे तुम्हीच विचार करा, इतकी आपली लाईफ पुढे गेले, इतकी टेक्नॉलॉजीमध्ये इम्प्रूव्हमेंट आली आहे आणि लोकांनी कोणकोणत्या ठिकाणी घरं घेतली आहेत, किती ठिकाणी नवीन गावं बनलेत, पण ह्या गावात जे गाव ऑलरेडी बनलेलं आहे त्या गावामध्ये जायची कोणाची हिम्मत काही नाही होत। पण हा तुम्हाला हा डाऊट तर असेल की त्या गोष्टीनंतर कुणीतरी तिथे राहायची हिम्मत केलीच असेल ना। तर जे लोक पण तिथे ट्राय केलेत राहायसाठी त्या लोकांना तिथे वाटायचं की झोपल्यानंतर कुणीतरी त्यांच्या छातीवर बसले आणि रात्री झोपलेलं असताना त्यांना असं वाटायचं की गाव जेव्हा पूर्ण भरलेलं असतं त्यावेळी आवाज येतो माणसांचा दिवसाचा की माणसं आहेत गावामध्ये, तसं त्यांना बाहेरून आवाज यायचा की माणसं चालतायत, माणसं फिरतात, माणसं एकमेकांसोबत बोलतायत, ही सर्व त्यांना आवाज येत असतात। पण जेव्हा जर कोण बाहेर बघायचं बाहेर जाऊन तर पूर्ण अंधार असायचा, बाहेर कोणच नसायचं। तर हे भरपूर एक्सपिरियन्स तिथे क्रिपी हॉरर टाईप झालेत लोकांसोबत, म्हणून त्यानंतर कोणाची तिथे हिम्मत नाही झाली तिथे जायची। आणि तुम्हाला माहिती असेल की पूर्वीच्या काळी ब्राह्मणांच्या श्रापाला लोक किती घाबरायचे, कारण की ते जसं बोलायचे तसंच त्या व्यक्तीसोबत व्हायचं, म्हणून ब्राह्मणांचा श्राप हा सर्वात डेंजर होता त्यावेळी। आणि तेच काही झालं त्या गावासोबत। जसं मी बोललो, पालीवाल ब्राह्मण्स हे ब्राह्मण्स होते आणि सर्व गावामध्ये त्या जास्त लोक ब्राह्मणच होते। ज्यावेळी ते लोक हे गाव सोडून जात होते त्यावेळी त्या लोकांनी जो श्राप दिला त्या गावाला की कोण खुश नाही राहणार आणि तुमच्या लोकांना भयानक गोष्टी तुमच्या लोकांसोबत होतील, जो पण माणूस आम्ही गेल्यानंतर राहायला येईल। आणि त्याच काही गोष्टी झाल्या। त्या ब्राह्मणांचा श्राप इतका त्या गावाला लागला की त्यानंतर कोण तिथे राहू नाही शकलं, कोण पण तिथे राहायला ट्राय केलं त्यांच्यासोबत विचित्र प्रकार व्हायचे आणि त्यामुळे आज पण ते गाव एक माती आहे, तिथे सर्व मातीचे, तिथे आजपर्यंत कोण राहायची हिम्मत नाही केली। ते पूर्ण रेडी गाव आहे, त्यामध्ये भरपूर सारी घरं आहेत ज्यावेळी त्यांनी बांधली आहेत,
ती घरं तशी आहे. त्यानंतर भरपूर जणांनी ज्यांनी ट्राय केलं राहायसाठी त्यांनी पण घर वगैरे तिथे बांधलेत, पण राहायच्या वेळी तिथे असे काही एक्सपिरियन्स त्या लोकांसोबत झालेत ज्यानंतर त्यांची हिंमत पण नाही झाली तिथे राहायची. आणि त्या गावाची मिस्ट्री जर कोण सांगू शकलं असतं तर तो राजा सलीम सिंग, नाहीतर पालीवाल ब्राह्मण्स जे होते. पण त्यांची पिढी तर आता संपली आणि त्या गावाला तुम्ही श्रापित गाव बोला, हॉन्टेड गाव बोला, काही पण बोला, पण तिथे काहीतरी नक्कीच आहे. आणि ही स्टोरी इतकी मिस्टिरियस होती की मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावी. तर तुम्हाला असेच काही मिस्टिरियस गोष्टी जर जाणून घ्यायच्या असतील कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा.